हॅलो एव्हरीवन, चला तर आज आपण बनवूया चिकन कबाब. खूपच टेस्टी आणि सोपे आहेत हे बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण बोनलेस चिकन घेऊया. बोनलेस चिकनमध्ये हिरवी मिरची टाकायची, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला कांदा घ्यायचा. कांद्यातलं सगळं आधी पाणी काढून घ्यायचं, मगच कांदा ॲड करायचा. अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, बटर, लिंबाचा रस आणि पावडर मसाले आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. पावडर मसाल्यांमध्ये हळद, मीठ, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, कबाब मसाला टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स झालेलं मिश्रण आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता एका बाउलमध्ये अंडं घ्यायचं. अंड्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि अंडं चांगलं फेटून घ्यायचं. तुम्ही मिश्रण अर्धा तास, 1 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरम गरम करून खायचे आहेत कबाब फ्राय करून, तेव्हा तुम्ही मिश्रण बाहेर काढून ते फ्राय करू शकता. आता गोळा घ्यायचा एक आपल्या मिश्रणमधला, तो थोडासा चपटा करून घ्यायचा. तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये करू शकता. चपटा केल्यामुळे आपल्याला चिकन आतून शिजायला मदत होते. पाहिजे त्या शेपमध्ये, पाहिजे त्या साईजमध्ये आपण कबाब करू शकतो. आता एक कबाब घ्यायचा, तो अंड्यामध्ये डीप करायचा. तोच अंड्यामध्ये डीप केलेला कबाब ब्रेड क्रम्समध्ये डीप करायचा आणि शॅलो फ्राय करून घ्यायचा. असे एक एक करून मी सगळे कबाब शॅलो फ्राय करायला ठेवले, तुम्ही बघू शकता. एका बाजूने आपल्याला कळलं की कबाब शिजलाय की पलटी करून घ्यायचं, दुसऱ्या बाजूने शिजू द्यायचा. गॅस हा बारीकच ठेवायचा आतून शिजण्यासाठी, नाहीतर चिकन आतमधून कच्चं राहील. तुम्ही बघू शकता माझे कबाब हे व्यवस्थित शिजून झालेत. आतमधून पण ते चांगले शिजले होते, वरतून पण खूप क्रिस्पी दिसतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.